Hello students, welcome to e-learning platform once again by Automobile Engineering Department. Myself Professor KG Garsasi and I am going to teach you the subject Automobile Engine. Subject code is 22308. I have already introduced you this before the lecture. So after chapter number 2 बघत होतो कन्स्ट्रक्शनल फीचर्स ऑफ इंजिन कंपोनंट्स आणि हा चॅप्टर नंबर 2 चा पार्ट नंबर 3 असणार आहे. तर या लेक्चर मध्ये आपण जे टॉपिक्स कव्हर करणार आहे ते कुठले कुठले असणार आहेत तर फर्स्ट वन असणार आहे व्हॉल्व कूलिंग. म्हणजे ह्याच्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं तर व्हॉल्व अँड व्हॉल्व ऑपरेटिंग मेकॅनिझम बघितलं. तर आता या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे की व्हॉल्व कूलिंग ही कन्सेप्ट काय असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघणार आहे ते कॅम्पशाफ्ट ड्राईव्ह म्हणजे कॅम्पशाफ्ट आणि क्रँकशाफ्ट यांना कनेक्ट करणारे 3 प्रकारचे ड्राईव्ह असतात. तर ते कुठले कुठले असतात ते आपण बघणार आहे. आणि नेक्स्ट वन बघणार आहे ते रिलेशनशिप बिटवीन कॅम्पशाफ्ट स्पीड अँड क्रँकशाफ्ट स्पीड म्हणजे प्रॉपरली त्या करेक्ट टायमिंगला व्हॉल्व ओपनिंग आणि क्लोजिंग कसे होतात. तर त्याच्यासाठी हा इम्पॉर्टंट पॅरामीटर असणार आहे रिलेशनशिप बिटवीन क्रँकशाफ्ट स्पीड अँड क्रँकशाफ्ट स्पीड. तर ते आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. तर व्हॉल्व कूलिंग ही कन्सेप्ट कुठे यूज करतात तर व्हॉल्व कूलिंग ही कन्सेप्ट एक्झॉस्ट वॉलसाठी यूज केली जाते. कारण की का जेव्हा एक्झॉस्ट गॅसेस एक्झॉस्ट वॉलमधून बाहेर पडतात त्यावेळी एक्झॉस्ट गॅसेसचे जे टेम्परेचर असणार आहे ते खूप जास्त असणार आहे आणि त्यामुळं काय होणार आहे तर एक्झॉस्ट वॉलचं जे टेम्परेचर असणार आहे ते पण टेम्परेचर काय होते रीच होते. आणि जर आपण मॉडर्न इंजिन्समध्ये बघितलं तर मॉडर्न इंजिनमध्ये काय असणार आहे साधारणतः एक्झॉस्ट वॉलचं टेम्परेचर काय असणार आहे 750 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर असणार आहे. मग एवढ्या टेम्परेचरला आपला वॉल काय होऊ शकतो डिस्टॉर्ट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे काय होणार आहे वॉल त्या शेपमध्ये न राहता काय होणार आहे वॉलचा शेप चेंज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे काय असे आपण मेकॅनिझम यूज केले पाहिजे की जेणेकरून काय झालं पाहिजे की वॉलचं जे टेम्परेचर असणार आहे ते वर्किंग कंडिशनमध्ये राहिलं पाहिजे जेणेकरून काय होणार नाही वॉलचं डिस्टॉर्शन होणार नाही. तर त्याच्यासाठी काय केलं जाते हा जो तुमचा हॉलो वॉल स्टीम असणार आहे या वॉल स्टीम मध्ये काय केले जाते तर मेटॅलिक सोडियम फिल केले जाते. सोडियम जे मेटॅलिक असणार आहे ते मेटॅलिक सोडियम या वॉल स्टीम मध्ये हा फिल केलं जाणार आहे. आणि सोडियमची प्रॉपर्टी काय आहे तर 97.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय राहते सोडियम तुमचं सॉलिड स्टेट मध्ये राहणार आहे. आणि 97.5 डिग्री सेल्सिअसच्या वर जर टेम्परेचर गेलं तर ते सोडियम काय होणार आहे सॉलिड स्टेट मधून कन्वर्ट होऊन काय होणार ते मेल्ट होऊन काय होणार आहे लिक्विड स्टेट मध्ये कन्वर्ट होणार आहे. त्यामुळे जेव्हा एक्झॉस्ट वॉलचं टेम्परेचर साधारणतः 97 डिग्री सेल्सिअसच्या वर जाणार आहे त्यावेळी काय होणार आहे हा सोडियम जो असणार आहे तो मेटॅलिक स्टेट मधून मेल्ट होऊन काय होणार आहे लिक्विड स्टेट मध्ये कन्वर्ट होणार आणि हा सोडियम काय होतो मग हा जो तुमचा वॉल हेड आहे या वॉल हेड मध्ये काय होते ते लिक्विड सोडियम इथे येणार आणि ते सोडियम काय करणार आहे मग जे वॉलचं जे टेम्परेचर असणार आहे इन्क्रीज झालेलं 700 ते 750 डिग्री सेल्सिअस पर्यंत जे टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आहे ते सगळं मेटॅलिक सोडियम काय करणार आहे ते टेम्परेचर सक करणार आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे हा जो तुमचा एक्झॉस्ट वॉलचा हेड असणार आहे तो एक्झॉस्ट वॉलचा हेड काय राहणार आहे कूल राहणार आहे. जास्त करून काय होतंय की एक्झॉस्ट वॉलचा हा जो हेड असणार आहे इथं दिसतोय हा एवढा हेडच काय होतोय एक्झॉस्ट गॅसेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतोय त्यामुळे त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होतोय. खालच्या साईडला हा स्टीम बघितला तर त्याचं टेम्परेचर एवढं मॅक्झिमम इन्क्रीज होत नाही. पण हा एक्झॉस्ट वॉलचा जो हेड असणार आहे तो डायरेक्टली काय होतोय कॉन्टॅक्टमध्ये येतोय एक्झॉस्ट गॅस त्यामुळे ह्याचं टेम्परेचर इन्क्रीज होतं. आणि हा जो हेड असणार तो आपल्याला कूल ठेवण्याचं काम करायचं आणि तो कूल कसा ठेवला जाणार आहे तर जो मेटॅलिक सोडियम असणार आहे तो 97 डिग्री सेल्सिअसच्या पुढे काय होणार आहे मेल्ट होऊन काय होणार लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्ट होणार. ते लिक्विड सोडियम काय करते मग ते हा जो एक्झॉस्ट वॉलचा जो हेड असणार आहे त्या हेडचं जे इन्क्रीज झालेलं टेम्परेचर असणार आहे ते ऍब्सॉर्ब करणार आणि त्यामुळे काय होणार आहे तो एक्झॉस्ट वॉलचा जो हेड असणार आहे तो एक्झॉस्ट वॉलचा हेड कूल ठेवला जाणार आहे. आणि याच कन्सेप्टला काय म्हटलं जाते तर वॉल कूलिंग म्हटलं जाते. आणि ही कन्सेप्ट फक्त साधारणतः एक्झॉस्ट वॉल मध्ये यूज केली जाते कारण की का एक्झॉस्ट वॉलचं टेम्परेचर हे मॅक्झिमम रीच होते कारण की का एक्झॉस्ट गॅसेसचं टेम्परेचर हाय असते. इनलेट वॉलमध्ये काय असते तर एअर फ्युअलचं मिक्सर राहते त्याचं टेम्परेचर एवढं नसते त्यामुळं शक्यतो इनलेट वॉलमध्ये ही कन्सेप्ट यूज केली जात नाही.
तर एक्झॉस्ट वॉल्वमध्ये ही व्हॉल्व कुलिंगची कन्सेप्ट यूज केली जाते. तर नेक्स्ट वन कन्सेप्ट आहे कॅमशाफ्ट ड्राईव्ह. म्हणजे काय, क्रँकशाफ्ट आणि कॅमशाफ्ट हे दोघं एकमेकाला काय असतात, इंटरकनेक्टेड असतात. आणि ते इंटरकनेक्ट कशा थ्रू केले जातात, तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, 3 टाईपचे ड्राईव्ह असतात. फर्स्ट वन ड्राईव्ह असणार आहे चेन ड्राईव्ह. म्हणजे काय, कॅमशाफ्ट आणि क्रँकशाफ्टमध्ये स्प्रॉकेट यूज केलेले असतात. ते स्प्रॉकेट्स एकमेकाला चेन थ्रू कनेक्ट केले जातात, त्याला म्हणायचं चेन ड्राईव्ह. सेकंड वन ड्राईव्ह असणार आहे गिअर ड्राईव्ह. म्हणजे काय, दोन्ही जे कॅमशाफ्ट आणि क्रँकशाफ्ट असतात ते एकमेकाला गिअर ड्राईव्ह थ्रू कनेक्टेड असतात. आणि थर्ड वन असणार आहे ते बेल्ट ड्राईव्ह. म्हणजे दोघं क्रँकशाफ्ट आणि कॅमशाफ्ट हे एकमेकाला बेल्ट ड्राईव्हनं कनेक्ट केले जातात. तर हे 3 प्रकारचे ड्राईव्ह यूज केले जातात फॉर कनेक्टिंग द कॅमशाफ्ट अँड क्रँकशाफ्ट. तर इथं आता 3 प्रकारचे आपण ड्राईव्ह बघू शकतो, चेन ड्राईव्ह, गिअर ड्राईव्ह आणि टूथड बेल्ट ड्राईव्ह. तर फर्स्ट वन फिगर आपण बघितली, तर फर्स्ट वन फिगरमध्ये काय, हा चेन ड्राईव्ह आहे. म्हणजे हा काय असणार आहे, क्रँकशाफ्टचा स्प्रॉकेट आहे. आणि इकडं जर बघितला तर हा कॅमशाफ्टचा स्प्रॉकेट आहे. आणि हे स्प्रॉकेट दोन्ही एकमेकाला कशा थ्रू कनेक्ट केलेले आहेत, तर चेन ड्राईव्ह थ्रू कनेक्ट केले आहे. म्हणजे जसजशी क्रँकशाफ्ट रोटेट होणार तसतशी कॅमशाफ्ट पण इथं काय होणार आहे, रोटेट होणार आहे. तर आता दोन्ही स्प्रॉकेटची जर आपण साईज बघितली, तर हा कॅमशाफ्टचा जो स्प्रॉकेट असणार आहे तो साईजनं काय असणार आहे, डबल असणार आहे ॲज कम्पेअर टू क्रँकशाफ्ट स्प्रॉकेट. म्हणजे जर हा क्रँकशाफ्टच्या स्प्रॉकेटची जर डायमीटर 50 असेल असं कन्सिडर करा, तर कॅमशाफ्टच्या स्प्रॉकेटची डायमीटर किती असणार आहे, 100 असणार. तर हे असं ठेवण्याचं रिझन काय, तर आपण वर्किंग ऑफ 4 स्ट्रोक इंजिनमध्ये बघितलंय की 4 स्ट्रोक इंजिनमध्ये काय होणार आहे, जेव्हा क्रँकशाफ्ट 2 रोटेशन फिरणार आहे, जेव्हा क्रँकशाफ्ट 2 रोटेशन फिरणार आहे त्यावेळी कॅमशाफ्ट किती रोटेशन न फिरती, 1 रोटेशन न फिरती. मग हे टायमिंग प्रॉपर आपल्याला अचीव करायचं असेल तर काय करायला लागणार आहे, क्रँकशाफ्टची साईज ही निम्मी ठेवायला लागणार आहे आणि कॅमशाफ्टची साईज ही त्याच्यापेक्षा डबल करायला लागणार आहे. त्यासाठी हे आपण साईजेस तिथं ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर सेकंड वन जो ड्राईव्ह असणार आहे तो कुठला असणार आहे, तर गिअर ड्राईव्ह. तर गिअर ड्राईव्ह मध्ये परत आपण बघितलं तर हा काय असणार आहे, क्रँकशाफ्टचा जो गिअर असणार आहे तो हा क्रँकशाफ्टचा गिअर आहे. आणि इथं जर बघितलं तर हा कॅमशाफ्टचा गिअर आहे. आणि हे दोन्ही ड्राईव्ह एकमेकाला काय होतं, तर या गिअर टूथनं कनेक्टेड आहेत. म्हणजे जसं क्रँकशाफ्ट रोटेट होईल तसं कॅमशाफ्ट पण काय होणार आहे, रोटेट होणार. आणि इथं परत जर साईज आपण बघितली तर क्रँकशाफ्टची हाफ आहे आणि कॅमशाफ्टची काय असणार आहे, डबल साईज आहे त्याच्यापेक्षा. आणि थर्ड वन जो ड्राईव्ह असणार आहे तो कुठला असणार आहे, तर टूथड बेल्ट ड्राईव्ह. म्हणजे क्रँकशाफ्ट आणि कॅमशाफ्ट हे जे दोन्ही असणार आहेत ते एकमेकांशी कसे कनेक्टेड असणार आहेत, तर बेल्ट ड्राईव्हनं कनेक्टेड असणार आहे. आणि इथं परत सेम असणार आहे, क्रँकशाफ्टचा जो इथला मधला स्प्रॉकेट असणार आहे तो साईज त्याची हाफ असणार आहे आणि कॅमशाफ्टची साईज काय असणार आहे, डबल असणार आहे. त्यामुळे आपल्याला जे मेकॅनिझम अचीव करायचं आहे, म्हणजे एक सायकलमध्ये काय होणार आहे, क्रँकशाफ्टची 2 रोटेशन झाली की कॅमशाफ्टची 1 रोटेशन होणार आहे. इन केस ऑफ 4 स्ट्रोक इंजिन ते अचीव केलं जाणार आहे. त्याच्यासाठी ही साईज आपण हाफ आणि डबल अशी ठेवलेली आहे. तर नेक्स्ट वन पॉइंट कुठला असणार आहे, रिलेशनशिप बिटवीन कॅमशाफ्ट स्पीड अँड क्रँकशाफ्ट स्पीड. म्हणजे कॅमशाफ्ट स्पीड आणि क्रँकशाफ्ट याच्यामध्ये काय रिलेशन असणार, तर मागच्या आपण फिगरमध्ये बघितलं की काय असणार आहे, जो स्प्रॉकेट आपण बघितला तो क्रँकशाफ्टचा जो स्प्रॉकेट असणार आहे त्याचं डायमीटर काय असणार आहे, हाफ असणार, किंवा ह्याचे जे टीथ्स असणार आहेत ते हाफ असणार आहेत आणि ह्याचे टीथ्स काय असणार आहेत, तर डबल असणार त्याच्यामध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर क्रँकशाफ्टचा जो हा स्प्रॉकेट असेल त्याचे टीथ जर 50 असतील, तर हा कॅमशाफ्टचा स्प्रॉकेट असणार आहे त्याचे टीथ किती असणार आहे, साधारणतः 100 असणार आहे. तर ह्याच्यामुळे काय अचीव होणार आहे, जेव्हा एका सायकलमध्ये तुमची क्रँकशाफ्ट 2दा फिरणार आहे त्यावेळी काय होणार आहे, कॅमशाफ्ट ही एकदा फिरणार आहे. म्हणजे इथं जर आपण बघितलं, द कॅमशाफ्ट गिअर ऑर स्प्रॉकेट हॅज ट्वाइस ॲज मेनी टीथ ॲज द गिअर ऑर स्प्रॉकेट ऑन द क्रँकशाफ्ट. म्हणजे जे सांगितलं, क्रँकशाफ्टचे टीथ हे निम्मे असणार आहे, कॅमशाफ्टचे टीथ त्याच्यापेक्षा काय असणार आहे, डबल असणार. त्यामुळे काय होणार आहे, आपल्याला जो गिअर रेशो पाहिजे तो गिअर रेशो कसा मिळणार आहे, 1:2 गिअर रेशो मिळणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, कॅमशाफ्ट टर्न्स ॲट हाफ द स्पीड ऑफ द क्रँकशाफ्ट. म्हणजे जर कॅमशाफ्टचं स्पीड 1000 RPM असेल तर क्रँकशाफ्टचं स्पीड किती असणार आहे, 2000 RPM असणार आहे. दस
एव्हरी 2 रिव्हॉल्युशन्स ऑफ द क्रँकशाफ्ट प्रोड्यूस 1 रिव्हॉल्युशन ऑफ कॅम्पशाफ्ट. म्हणजे जशी क्रँकशाफ्ट तुमची 2दा इथं फिरणार आहे तेव्हा काय होणार आहे, कॅम्पशाफ्ट इथं एकदा फिरणार आहे. आणि ऑफ द कॅम्पशाफ्ट अँड 1 ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ इच वॉल इन 4 सिलेंडर इंजिन. म्हणजे 4 सिलेंडर इंजिन मध्ये आपण बघितलं की क्रँकशाफ्ट 2 वेळा फिरते. सक्शन आणि कॉम्प्रेशन स्ट्रोक झाला की क्रँकशाफ्ट 360 डिग्री रोटेट होते. म्हणजे काय होणार आहे, एक रोटेशन कंप्लीट होणार आहे. आणि पॉवर स्ट्रोक आणि एक्झॉस्ट स्ट्रोक यावेळी परत 360 डिग्री रोटेट होणार आहे. म्हणजे त्याचं दुसरं रोटेशन कंप्लीट होणार आहे. आणि त्यावेळी कॅम्पशाफ्ट काय होणार आहे, पूर्ण सायकलमध्ये एकदाच फिरते. म्हणजे सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर आणि एक्झॉस्ट. त्यावेळी इनलेट वॉल एकदा ओपन क्लोज होणार आहे, एक्झॉस्ट वॉल एकदा ओपन क्लोज होणार आहे. त्यावेळी कॅम्पशाफ्ट फक्त एकदाच रोटेट होणार आहे. मग हे जे स्पीड अचीव्ह केलं जाणार आहे, ते स्पीड कसं अचीव्ह केले जाते, तर या गेअरच्या ज्या साईज असणार आहेत त्या प्रॉकेटच्या किंवा स्प्रॉकेटवर जेवढे टीथ असणार आहे त्यामुळे अचीव्ह केलं जातं. त्यासाठी ह्याची साईज ही हाफ ठेवली जाणार आहे आणि ह्याची साईज काय केली जाणार आहे, डबल ठेवली जाणार आहे. त्यामुळं आपल्याला जे प्रॉपर टायमिंग पाहिजे त्या टायमिंगला काय होणार आहे, इनलेट वॉल ओपन क्लोज होणार आहे किंवा प्रॉपर टायमिंगला कॅम्पशाफ्ट आणि क्रँकशाफ्ट तिथं रोटेट होणार आहे. अशा प्रकारे हे मेकॅनिझम अचीव्ह केलं जाणार आहे.